कारगिल युद्ध विजयाचं रौप्य महोत्सवी वर्ष सध्या सुरू आहे। पुण्याच्या सरहद फाउंडेशनच्या वतीनं कारगिल युद्ध विजयाच्या स्मरणार्थ गेली काही वर्ष मॅरेथॉनच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं। यंदाची मॅरेथॉन 44 किलोमीटरची असून यात देशभरातून नागरिकांनी सहभाग घेतलाय। कार्यक्रमाला परमवीर चक्र विजेते संजय कुमार, हुतात्मा कॅप्टन विक्रम बात्रा यांचे बंधू, सैन्य दलाचे अधिकारी आणि सरहद फाउंडेशनचे संजय नाहर उपस्थित आहेत। याचा आढावा घेतलाय सोमेश कोलगे यांनी। आपण आता उभे आहोत कारगिलला आणि सरहद फाउंडेशन कडून आयोजित मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो नुकताच या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे आणि हे सगळे स्पर्धक या मॅरेथॉन मध्ये 44 किलोमीटरचा हा मॅरेथॉन रन करणार आहेत। याला नाव शौर्यथॉन असं देण्यात आलेलं आहे आणि ही संस्था पुण्याची आहे, परंतु प्रत्यक्ष कारगिलमध्ये येऊन कारगिल युद्ध स्मारकासमोर जे जवान हुतात्मा झाले आणि ज्या प्रकारे भारताने कारगिल युद्धामध्ये विजय मिळवला होता, पराक्रमाची शर्थ केली, त्या सगळ्याचं स्मरण म्हणून एका भव्य मॅरेथॉनचं आयोजन इथे दरवर्षी केलं जातं। यंदाचं वर्ष हे कारगिल युद्ध विजयाचं 25वं वर्ष आहे आणि त्या निमित्ताने खास उत्साह आपण या स्पर्धकांमध्ये पाहू शकतो। आणि कारगिलचं द्रास येथील जे युद्ध स्मारक आहे तिथून सुरू झालेली ही मॅरेथॉन 44 किलोमीटरचा अंतर कापून पुन्हा एकदा इथेच संपणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजिंदर सिंगसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, कारगिल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।